ही अत्यंत दुःखद, खेदजनक आणि चटका लावणारी घटना घडलेली आहे। पहिल्यांदा मी अतीव दुःख व्यक्त करतो आणि ज्या हरामखोर दहशतवाद्यांनी हा हल्ला केला त्यांचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो। तर एकीकडे पाहायला गेलं तर संजय राऊतांचं म्हणणं आहे की हा जो हल्ला आहे कुठेतरी राजीनामा घ्यावा, अमित शहाचा राजीनामा घ्यावा, त्यामुळे नक्कीच आता या ठिकाणी आता एक गदारोळ उठलेला आहे। दिल्लीवर गृहमंत्री म्हणालेले आहेत अमित शहा। कसं आहे की राऊतांचं दररोज कोणाला तरी राजीनामा मागतात। एकतर दोन्हीकडे सरकार आहे, कुठलीही काही घटना घडली की त्या संबंधित मंत्र्यांचा राजीनामा। तर पहिले दुःख व्यक्त करा, खेद व्यक्त करा की आपल्या हा एक प्रकारचा देशावर हल्ला आहे, त्यासंबंधी काही बोला। त्याच्यानंतर तुमचं जे काही पॉलिटिकल नरेटिव्ह काही असेल तर तो करा। आज हे देशावर संकट आहे आणि अतिशय निष्पाप अशा पर्यटकांवर हा ज्याला म्हणता येईल की हल्ला झालेला आहे, त्याचा तुम्ही निषेध व्यक्त करून जे हल्ल्यामध्ये गेले त्यांच्या घरच्यांना, त्यांच्या नातेवाईकांना, सगळे देशवासी त्यांचे नातेवाईकच आहेत एक प्रकारे, कारण की पूर्ण देशातली जनता जी आहे ती हळहळली आहे आणि ज्या हल्लेखोरांवर संताप व्यक्त करतात। सेक्युलर गृहमंत्री आहेत असं अमित शहांना बोललं जातं, त्यामुळे नक्कीच हल्ल्यामागे ज्या दहशतवादी हल्ला केला त्या संदर्भात कसे उत्तर देणार नाही, मला असं वाटतं की केंद्र सरकारने आणि माननीय प्रधानमंत्र्यांनी देखील सांगितलेलं आहे की जे हल्लेखोर आहेत त्यांना माफी नाही आणि त्यामुळे त्या दृष्टीने शेवटी हा देशावर हल्ला आहे आणि त्याच्यामुळे योग्य ती ठोस अशा प्रकारची पावलं ही निश्चितपणे घेतली जातील। तर हा जो हल्ला झालेला आहे तर पाकिस्तानी संघटना ज्या आहेत, लष्कर ए तोयबा असेल किंवा अन्य, त्यांनी याची जबाबदारी घेतलेली आहे की आम्हीच हल्ला केलेला आहे, त्यामुळे काय नेमकं नाही, अशा प्रकारचा दहशतवादी हल्ला आणि हा भ्याड पण आहे, वेषांतर करून या ठिकाणी तो हल्ला त्यांनी केलेला आहे। मला असं वाटतं की आधीच्या ज्या पद्धतीने सरकारने मुंहतोड जवाब दिलेला आहे आणि दहशतवाद्यांचा बंदोबस्त केलेला आहे, त्याच पद्धतीने मुंहतोड जवाब जो आहे तो निश्चितपणे दिला जाईल अशी मला निश्चितपणे खात्री आहे। सर, राज्यमंत्रिमंडळाची पर्यटकांवरती जो हल्ला केला तो त्यांचा धर्म विचारून प्रत्येकावरती हा हल्ला केला, त्यामुळे हे जास्त संतापजनक आहे की आता धर्मावर देखील यायला लागलेलं आहे। देशाचं तर आहेच आणि त्याच्यामुळे हे अत्यंत संतापजनक गोष्ट आहे आणि म्हणूनच याचं चोख उत्तर निश्चितपणे दिलं जाईल, आम्हाला विश्वास आहे। कारण एकीकडे भाजपने सुद्धा नारा दिला होता बटेंगे तो कटेंगे, हे आता कटेंगेची सुरुवात झाली नाही नाही, हा नाऱ्याचा विषय नाही आहे, हा देशभक्तीचा विषय आहे। शेवटी जेव्हा आमच्या राष्ट्रावर हा एक प्रकारचा हल्ला होतो परकीय शक्तीकडून, निरनिराळे फोर्सेस काम करत असतात, त्यावेळेला कुठलीही नारा नसतो, एकच नारा असतो की मेरा भारत महान आणि मुतोड आमचा देश जो आहे तो ताकदवान आहे आणि कोणालाही तिरक्या नजरेने बघून देणार नाही, अशा प्रकारची आमच्या देशाची ताकद आहे। अजून काही जण अडकलेले आहेत, ठाणे जिल्ह्यातील देखील काही लोक आहेत आणि काही नेते देखील, डोंबिवलीचे 3 जणांची नावं येतात, त्यामुळे कसं बघता? नाही, या ठिकाणी ही देखील अत्यंत दुःखद आहे की या जिल्ह्यातलीही त्या ठिकाणी पर्यटक हे मृत्युमुखी पडलेले आहेत आणि त्या दृष्टीने महाराष्ट्र शासन, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे तेव्हापासून अगदी पहिल्या वेळेपासून लक्ष ठेवून आहेत। सर, राज्यमंत्रिमंडळाची बैठक पार पडली, याच्यामध्ये हिंदी सक्तीचा जो निर्णय आहे तो मागे घेण्यात आलेला आहे, मात्र हा निर्णय मुख्यमंत्र्यांना न सांगता घेण्यात आलेला आहे असं माहिती मिळते। नाही, मलाही याची काही कल्पना नाही आहे, त्याच्यामुळे याच्यावर मी काही भाष्य करणे हे उचित नाही। ओके.